जिंदगी तर भांगरच गेली तुमची. तुझ्यासाठी गेले ओ नाथ, तुझ्यासाठीच गेले, नालायकाच एवढे गेले तेवढे. रे विचार कसं रे दादा, असं विचार नाही करत आपण की चुकतंय वगैरे. काय नजर पाहिजे आपली. अरे काय मातीत जन्माला आलो. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. शहापणा शहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे. शत्रु है वो अपना लेकिन याद रख शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. इज्जत करते हैं वो औरत जात की. कौतुक बायकोला वाटलं. जहापना तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. कारण शेवटी आपल्या धर्माचा नियम आहे, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. देवाशिवाय दुसरीकडे नजर जाता कामा, दृष्टी न फिरे नकोच देवा. चुकलं ना भोगावंच लागतं. आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानी, आयुष्यभर. एकदा चुकले आयुष्यभर. नारायण 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 हरी नारायण, कशाने नारायण 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 नारायण. आयुष्यभर एकदा चुकले. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या माग मास लागलं. जगाचा नियमच आहे. मासोळीच्या माग मास लागतंय, दुसरं काय लागतंय तेव्हा कळलं. त्यालाच कळलं महाराज. पण एक बघा, माझा अधिकारही नाहीये आणि हे ते व्यासपीठही नाहीये, पण एक वाक्य नक्की सांगेल. दादांनो, सखी बहीण माना, आई माना, काय सामर्थ्याने एक वाक्य फक्त लक्षात ठेवा. जी मुलगी स्वतःच्या आई वडिलाच्या नावाला कलंक लावू शकते, ती मुलगी तुमच्या संसाराचा वैकुंठ करेल असा विचार तरी कसा करता. जी पोरगी आई बापाचं नाव घालवून तुमच्या सोबत पळून आली, ती पोरगी तुमचा संसार चांगला करेल असा विचार तरी कसा करता. तिचं तुमच्यावर प्रेम आहे असं नाहीये. तिला वाटतंय की या बंधनापेक्षा हे मोकळं बरं आहे. मुलगी तिला म्हणावं, शिन प्रेमही असं करावं ज्या प्रेमामध्ये आई वडिलांच्या सन्मानाचा विचार करून आयुष्य जगावं. दोन्ही कुटुंब सामर्थ्याने सांभाळावी, त्याला सुद्धा प्रेम म्हणायचं. आणि हे मीराबाईच्या राधेच्या गोष्टी आपण नाही बोलायच्या. आपला तेवढा अधिकार. आणि ती मीराबाईनं सगळं, त्या कोण होत्या किंवा ती राधा कोण होती आपल्याला माहित नाहीये. उगीच बोलायचं म्हणून बोलायचं. मीराबाईंनी कधीच अपेक्षा केली नाही की देव माझा व्हावा. मीराबाईंना माहित होतं देव माझा नाहीये, मला भेटणार नाहीये, तरी त्यांनी प्रेम केलं. निस्वार्थी येते त्यांचं. एकच म्हणणं होतं त्यांचं, ते वर्णन करतात. देवा श्याम सागरी श्याम सागरी मेरे श्याम सागरी, जाने कब होगा पुनचारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा.
बस महाराज तू एकदा भेट फक्त, दृष्टी न फेरे, तुझ्याशिवाय बघ कुठं मन जाणार नाही. नारद आंघोळ करताना त्यांना मासोळीच्या माठीमागं मासं लागलेलं दिसलं. हे बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा, बायको पाहिजे. बायको कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला वाटतं. टाळकऱ्यांना वाटतं एवढा 2 तास उभा राहिलो, घरी गेलो पाय दाबाय बायको पाहिजे, वाटतंय. ते नाही म्हणले तरी वाटतं महाराज, वाटतं. हा, पकवाजांना वाटतं एवढा बदड बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे, वाटतं. स्वपन महाराजाला, संजय महाराजाला वाटतं एवढा गळा काढला, घरी गेल्यावर गळा दाबाय, आपलं सॉरी चढायला बायको पाहिजे. आणि बायको असणं काही चुकीचं नाहीये, खरंच नाही, असावी, असोनी. पण नारदांनी चुकीच्या पद्धतीने बायको देवाकडे मागितली. नारद म्हणले देवाला, देवा बायको हवी. देव म्हणले करा ना मग, तुम्ही द्या. देव म्हणले मी कुठून देऊ, तुम्हाला आहे ना 16,108, 2-4 द्या, तुम्हाला काय करायचे एवढ्या, हे प्रसाद आहे. आणि असा विचारही करू नका की देवाने हौसेपोटी बायका केल्या. देव आहे तो. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. क्षणी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, समाज आम्हाला चांगल्या नजरेनं बघणार आहे. अहो इथं नवरा नसला तरी माणसं किती चुकीच्या नजरेनं बघतात. बरं मला खरं सांगा, नवरा जाणं किंवा राहणं हे बाईच्या हातात आहे का? तरी सुद्धा ज्या बाईला नवरा नाही तिला समाजात जास्त मान्यता दिली जात. ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर मेला, लोक तिला कलंकित, अलक्ष्मी, पालत्या पायाशी, तिला औक्षण करू द्यायचं नाही, तिला फारसा सन्मान द्यायचा नाही, तिला सवाष्णीच्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही, का तर ती सवाशीन नाही. एका साध्या प्रश्नाचं उत्तर लेख म्हणून द्या. नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा नसताना संसार करायचा अवघड आहे? माय, संसार करायचा कधी अवघड आहे? नवरा असल्यावर का नसल्यावर? नसल्यावर ना. ज्या बाईनं समाजाचा द्वेष, मत्सर सगळं गाठीशी बांधून आपली लेकरं स्वतःच्या पायावर उभी केली, अगं ज्या दिवशी नवरा मेला त्याच दिवशी तिचंही आयुष्य संपलं. तिलाही वाटलं होतं त्याच चितेत उडी मारावी. 7 जन्माचं आयुष्याचं वचन जन बांधलं, तोच अर्ध्या वाटेत सोडून गेला, कुणाकडे बघून जगावं. पण लेकरं दिसली तिला, तिनं धीर बांधला, डोळ्यातले अश्रू पुसले आणि विचार केला, अहो तो गेला, मी गेली तर लेकराकडे कोण बघणार? कुत्र्यासारखे हाल होतील माझ्या लेकराचे. त्या लेकरांसाठी जगली ती आदिशक्ती. अरे जी बाई त्या वैकुंठाचा विठ्ठलही झाली आणि रखमाही झाली, अशा बाईनं संसार करावा आणि तिचा संसार सामर्थ्याने उभा टाकावा, तिचा अधिकार कमी कसा? अरे एखाद्या नवरा अगोदर जाणाऱ्या स्त्रीनं जर एखाद्या सवाशीन बाईला कुंकू लावलं ना, तर तिचा औक्ष आणि तिच्या धन्याचा औक्ष दोघांचं वाढेल. कारण ती परमात्म्याकडे एकच प्रार्थना करेल, जे माझ्या वाट्याला आलं हे हिच्या वाट्याला येऊ देऊ नकोस. ती बाई कसा संसार करते ना, तिच्या जीवाला माहिती. ओके, हे असं हे आणि कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही की ज्या बाईचा नवरा अगोदर गेला तिला अधिकार नाही. कुठल्याच नाही. आणून दाखवा मला एखादा ग्रंथ. नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल ना, तर नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल, नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल, तर नवऱ्याच्या नंतर जाणारीचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर असतो. मग तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण? नाही त्या प्रथा परंपरा पाळू, जे पाळायचं ते पाळा. या विषयाकडे स्त्रिया आहेत आम्ही. कृष्णा बाई म्हणून जन्माला आलोय. राम अवतारामध्ये सीतामाई तुमच्या पत्नी होत्या, तरी लोकांनी बोलताना जराही विचार केला नाही. आम्ही तर गवळ्याच्या गवळणी, आम्हाला बोलताना लोक विचार करणार आहेत देवा? अरे असं कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं बरं ना. अरे हिंदू म्हणून जन्माला आलो कृष्णा, अरे आम्ही जगावं तर स्वाभिमानानं नजर वर करून जगावं. अरे कलंकित जगण्यापेक्षा स्वाभिमानी स्त्रीने जीव सोडावा, तिला तर सामर्थ्याने हिंदू धर्मातली स्त्री म्हणावं. अरे असं जगावं देवा, हे असं कशाला जगायचं? कृष्णानं सांगावं, चूक नसताना शिक्षा मिळत असेल तर मी परमात्मा कसा? विचारलं तुम्हाला कुणी कोण तुम्ही, ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. स्वाभिमानानं जगा.
हिम्मत नाही कोणाची नजरवर करून बघायची. प्रत्येक मुलीला अधिकारानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तो भगवंत आहे माझा, तो कसा चुकीचा वागेल रे. स्पर्शही नाही. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकडे कान्हो बाचे कोडे. देव आहे तो. या विषयाकडे नारद म्हणले देवाला बायको. देव नाही म्हणले. देव म्हणले जिथं मी नाही ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद. अशी एकही जागा नाही जिथं देव नाही, कारण अशी एकही जागा नाही जिथं देव नाही. सगळीकडे तर तो परमात्माच आहे. मग काय 16,107 घर जामुवंतीचं, अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचे. नारदांची मनोमन इच्छा या भेटाव्या. देव मायावी रूपाने त्यांच्या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? राण्यांची राणी पट्टराणी. मग देवामध्ये पट्टराणी कोण? सगळे थकल्यावर संत विनवणी कोणाला करतात? राही रखमाबाई तुम्हाही बुद्ध्यात या, राही रखमाबाई तुम्हाही बुद्ध्यात या तया. सेचे हलवोनी जागे करा देवराया, सेचे हलवोनी जागे करा देवराया, सेचे हलवोनी जागे करा पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती. वेगळ्या नावात हरी मज दिनाचे बुद्धवी, वेगळ्या नावात हरी नावात हरी. हा अधिकार ज्यांच्याकडे त्या रखमाबाई पट्टराणी आहेत. तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी बघितलं देव दिसतोय का, इकडं तिकडं बघितलं देव दिसला नाही. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. मनमे लड्डू फोटा. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपे. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणत होत, आज रुक्मिणी म्हणतय. पिसाळलं बिसाळलं का काय? नारदा नाही. तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू. अशा हिशोबानं मी तुमचा नवरा. हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारायची नसती, पाप असते. इज्जतीत नाव घ्या, नारदराव म्हणा. काय म्हणा? नारदराव म्हणा. रुक्मिणी माता म्हणल्या ही बंगलय, देवानं सुधरवाय पाठवलंय. सगळीच कामं मुख्यमंत्री करत नाही ना, मग खालचे 2 खुर्चीवर कशाला महाराज? मी देवाचं सांगते महाराज बरं का. मग ती उपमुख्यमंत्री आपल्या रखमाबाई होत्या. रखमाबाई म्हणल्या देव जरा बिजी दिसतोय म्हणून ही गबाळ आपल्याकडे पाठवलंय. रुक्मिणी माता प्रेमानं म्हणल्या खरंय नारदराव तुमचं. असं बी देवाचं वाटून वाटून माझ्या वाटणीला प्रेम कमीच येतंय. तुमचा आणि माझा राजा राणीचा संसार कसलं भारी. आपण एक काम करू. कसं असतंय ना, मी जर तुमच्या हाताला धरून अशी सेलूत गेले, ही साई मंदिरात बसलेली माणसं काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? म्हणतात का? आपली घेऊन फिरायला कोणाच्या पापाची भीती आहे का? नाही, घ्यायचं ती घेत जा महाराज. कीर्तनातलं सगळं स्पष्ट सांगायचं नसतं महाराज बरं का. आपण एक काम करू, आपण विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. लय सोपा शब्द आहे महाराज. म्हणून म्हणलं दृष्टीनं फिरे. नारद कुंडात गेले खरं, पण वर आलेच नाही. वर आले नाही, वर आली. उगच्या उगत धोतर गेलं लुगडं आलं. चांगली
चिपळ्या वाजवीत होते चिपळ्या गेल्या बांगड्या